फॉर्मॅटिंग अजून How to use freeze, like how to freeze rows and columns, find and replace, remove blanks, अजून ऑटोफिल आणि फ्लॅश फिल केव्हा यूज करायचं, कशासाठी यूज करायचं. Data types. टॉप रोज फ्री सॉरी रो फ्रीज कशी करायची आणि कॉलम फ्रीज कशी करायची. मल्टी फिल्टर आणि मल्टी सॉर्ट बघितलं होतं. दोन सॉर्ट एका वेळी कसे हो. यूज करायचे, मल्टिपल फिल्टर कसे यूज करायचे. ऑटोफिल कधी यूज करणार आपण. ओनली नंबर्स वरती ऑटोफिल नंबर्स आणि फॉर्म्युलेज फंक्शन जे आपण पुढे यूज करणार त्यासाठी असतात. आणि फ्लॅश फिल टेक्स्ट रिलेटेड जर डेटा असेल तर त्यावेळी यूज करणार. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. हा एक सिंपल आपल्या कॉलेज रिलेटेड सेल्स रिलेटेड डेटा आहे, ज्यामध्ये एम्प्लॉय डी, नेम, डिपार्टमेंट, रिजन, सेल्स टार्गेट अँड अचीवमेंट पर्सेंटेज. ओके, सिंपल डेटा आहे. त्या रिलेटेड क्वेश्चन्स आहेत थोडे. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे, हायलाइट ऑल एम्प्लॉयज whose achievement percent is less than 70%. कळालं क्वेश्चन. अचिव्हमेंट पर्सेंट कॉलम मधले 70% पेक्षा जे कमी असेल त्यांना फक्त आपल्याला हायलाइट करायचे. या कॉलम वरती अप्लाय होणार कंडिशन. ओके, बरोबर. कंडिशनल फॉर्मॅटिंग हा एक ऑप्शन आहे होम टॅबवरती. याचा यूज काय, जे की आपली कंडिशन असेल त्यानुसार ते हायलाइट करणार फक्त सेल्स जे की कंडिशनला मॅच होणार. ओके, इथं आपली कंडिशन काय, लेस दॅन 70% वाले जे असेल त्यांचा फक्त हायलाइट होणार ते व्हॅल्यू. सपोज फर्स्टली आपण फिल्टर लावायचे. ओके, 70%च्या ज्या वर व्हॅल्यू असतील लाईक 72, 70, 73, 75 या फक्त व्हॅल्यू हायलाइट होतील. मीन्स आता 122 हायलाइट होणार, 84 एक हायलाइट होणार आणि या दोन व्हॅल्यू 95 अँड 86. ओके, पूर्ण कॉलम वरती अप्लाय करायचं आहे. देन फर्स्टली सिलेक्ट दी कॉलम, देन गो टू दी कंडिशनल फॉर्मॅटिंग. आपल्याला काय करायचं आहे, हायलाइट करायचं आहे. फर्स्ट सब ऑप्शन काय, हायलाइट सेल रूल्स. क्वेश्चन काय आपला, लेस दॅन 70%. सो इथं लेस दॅन ऑप्शन आहे, क्लिक ऑन लेस दॅन. इथं व्हॅल्यू किती पाहिजे आपली, 70. ओके, इथे डिफरंट ऑप्शन्स आहेत. रेड टेक्स्ट आपल्याला जे फॉर्मॅटिंग करायचे आहे ते, नाहीतर कस्टम फॉर्मॅट मध्ये जाऊ डायरेक्टली आपण फिल, त्यानंतर येलो कलर मला फिल करायचा असेल, देन क्लिक ऑन ओके. ओके, 70% पेक्षा जे कमी आहे ते सेल हायलाइट झालेले आहे.
अजून एक गोष्ट, फिल्टर मध्ये आपण कलर बेसिसवर पण फिल्टर आउट करू शकतो. ओके, आता इथे एकच कलर आहे, सो तो एक ऑप्शन आहे. आपण एक दुसरा करू, हायलाइट सेल. आता ग्रेटर दॅन आपण 90 करू. ग्रेटर दॅन 90 साठी आपण हा कलर चूज करू. क्लिक ऑन ओके. ग्रेटर दॅन 90 असेल तर काय येणार, ग्रीन कलर येणार. इथं फिल्टर मध्ये पहा, फिल बाय कलर, डिफरंट ऑप्शन आले. ग्रीन कलर आणि फॉन्ट कलर वेगळा होता आणि बॅकग्राऊंडचे जे होता त्या कलर नुसार आपण फिल्टर आउट करू शकतो व्हॅल्यू. ओके, फर्स्ट क्वेश्चन काय आला. आता हे मला फॉर्मॅटिंग क्लिअर करायचे आहे, हे परत नको आहे, तर यासाठी ऑप्शन काय सांगितला होता काल. येस, क्लिअर इथं ऑप्शन आहे. क्लिअर फॉर्मॅटने पूर्ण जी फॉर्मॅटिंग असेल ती रिमूव्ह होईल. त्यानंतर क्लिअर ऑलने पूर्ण डेटा क्लिअर होईल आणि क्लिअर कंटेंट्स ऑल ब्लँक. ओके, ओके. सेकंड क्वेश्चन, highlight employees in green if their sale value is greater than 50,000. ओके, शंतनू आन्सर सांगायचं कसं करायचं स्टेप बाय स्टेप. हॅलो. हा, येस. सर मी ड्राईव्ह करत आहे. आता मी बाहेर होतो त्याच्यामुळे घरी चाललो तर त्याच्यामुळे. ठीक आहे. हा. ओके, प्रथमेश. प्रथमेश आन्सर सांगायचं स्टेप बाय स्टेप कसं करायचं. हॅलो. येस, हा सर, मी डेमो लेक्चरसाठी जॉईन झालो आज. काय आवाज आहे ना तुमचा. डेमो लेक्चरसाठी जॉईन झालो आज. ओके ओके. क्षत्रिय सांगा. सेकंड क्वेश्चन आपला, हायलाइट employees in green if their sale value is greater than 50,000. क्वेश्चन काय आला. 50,000 पेक्षा जास्त सेल असेल तर त्याला ग्रीन टेक्स्ट यायला पाहिजे. करेक्ट. कोणता कॉलम यूज करायला लागला पहिला. सेल्स. देन पुढं कंडिशनल फॉर्मॅटिंग. देन काय आपल्याला काय करायचं आहे, हायलाइट्स करायचं आहे. देन फर्स्ट सब ऑप्शन आहे हायलाइट्स. काय कंडिशन आहे आपली, ग्रेटर दॅन 50,000. कोणताच ऑप्शन चूज करणार, ग्रेटर दॅन. करेक्ट. इथं व्हॅल्यू काय येणार, 50,000. कलर कोणता आहे, ग्रीन. क्लिक ऑन ओके. डन. काय आलं ऑनलाईन, हे दोन क्वेश्चन काय आले. Okay, then this one. Third question, highlight the top 10 sale values in sales column. Highlight the top 10 sales value. Top 10 sales value काय असेल, जे की लार्जेस्ट असेल त्या व्हॅल्यू, म्हणजे पहिल्या 10 व्हॅल्यू या फक्त आपल्याला हायलाइट करायच्या. ओके, सांगा तुम्ही काय करायचं. सॉर्ट करून जे पहिल्या 10 व्हॅल्यू येतील ते पण करू शकतो. त्या जर टॉप 100 दिलं तर, और टॉप समथिंग 75 57 व्हॅल्यू दिला तर. कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये आहे ऑप्शन.
सेल्समध्ये आणखी आपण जे क्लिक केलं राईट कॉर्नरला तिथे पण एक आपल्याला ऑप्शन येतं हायेस्ट सॉर्ट करून डायरेक्ट Sort. लार्जेस्ट पॅटर्न म्हणजे स्टार्टिंग लार्ज सॉर्ट न राहणार लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट झाले. मग आपल्याला डायरेक्टली टॉप 10 इथला आपण सर्च करून डायरेक्टली आपण हायलाइट करू शकतो. नो इश्यू. आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग यूज करायचा त्यासाठी. तो कसा बघा फक्त. टॉप बॉटम रूल नावाचा एक इथं सब ऑप्शन आहे. यामध्ये बघा टॉप 10 items, टॉप 10% items, बॉटम 10, बॉटम 10% and above average and below average. ओके. आता आपल्याला फक्त टॉप 10 करायचे आहेत. सो टॉप 10 सेम. इथे तुम्ही किती टॉप व्हॅल्यू पाहिजेत. सपोज मला 15 टॉप व्हॅल्यू पाहिजे तर 15 डायरेक्टली काउंट करणार आणि हायलाइट करणार. ओके. नाईन क्लिक ऑन ओके. कळालं टॉप 10 आणि बॉटम 10 कसं यूज होणार. हो लेस दॅनचा ऑप्शन आहे ना एक. बॉटम 10 items म्हणजे नाही मला कळालं क्वेश्चन नंतर. हा हा हो करू शकतो. लेस दॅन होऊ शकतो. हा सेम क्वेश्चन 4 आहे बघा. हायलाइट दी बॉटम 10. तर इथं अचिव्हमेंट पर्सेंटेज हा ऑप्शन आहे. ओके. हा कॉलम चूज करणार आपण. कंडिशनल फॉर्मॅटिंग देन टॉप बॉटम रूल्स बॉटम 10 items. ओके. इथं आता सॉर्ट झालेलं कसं करणार. फिल्टर बाय कलर. चाल and last apply conditional formatting highlights cells above. Okay, data bars. ओके. कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये डेटा बार्स नावाचा एक सब ऑप्शन आहे. कशावर आहे सेल्स वरती. ओके. कंडिशन काय आहे इथे. हे पूर्ण कॉलम वरती अप्लाय झाले. सेल्स अबाव 1 lakh पाहिजे आपल्याला. हे नको आहेत आपल्याला 62,000 63,000. ओके. यासाठी एक ऑप्शन आहे मॅनेज रूल्स. म्हणजे जो आपण रूल अप्लाय केलाय जे की कंडिशनल फॉर्मॅटिंग अप्लाय केलाय त्याला एडिट करण्यासाठी मॅनेज रूलचा यूज केला जातो. ओके. इथं कंडिशन बघा. डेटा बार्स अप्लाय झालेला आहे. कोणत्या कॉलम वरती हे पण तिथं अप्लाय केलाय. आपल्याला काय करायचं आहे रूल एडिट करायचा आहे. ओके. आपला हा कोणता फॉर्मॅट आहे नंबर. आपल्याला मिनिमम व्हॅल्यू काय असणार आहे 1 lakh अबाव दाखवायचं आहे. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू काय आली आपली 1 lakh. मॅक्सिमम किती पण चालते. सो इथं 1 lakh टाईप केलं. देन क्लिक ऑन ओके. इथं पहिला अप्लाय वर क्लिक करायचं. देन ओके. आल्या व्हॅल्यू. ओके. बाकी कुठे चेंजेस झाले. हे डेटा बार्स कधी यूज होणार ज्यावेळी तुमच्याकडे स्टॉक मार्केट रिलेटेड ज्यावेळी डेटा असेल त्यावेळी डायरेक्टली आपण डेटा बार्स यूज करू शकतो. ओके. जे की आपण टाइम सिरीज अनालिसिस नावाचा एक पार्ट असतो. जे की पुढे जाऊन तुम्ही पायथन मध्ये वगैरे शिकाल. टाइम सिरीज अनालिसिस काय असतं. जो की टाइम टू टाइम अपडेट होत राहतो. जसे की स्टॉक रेट मार्केट रिलेटेड डेटा असतो ना त्यामध्ये बघा तुम्ही स्टॉकचे कसे सिरीज लाईन चार्ट्स वगैरे क्रिएट होतात. त्यामध्ये हा यूज केला जातो. ओके. नेक्स्ट. ओके. हा अटेंडन्स रिलेटेड डेटा आहे.
इथं पण सेम एम्प्लॉयड आहे, नेम आहे, डिपार्टमेंट, मंथ, टोटल डेज, त्यात प्रेझेंट किती वेळ, अब्सेंट किती वेळ आणि अटेंडन्स पर्सेंटेज. ओके, हा क्वेश्चन नंबर 6. Highlight the employees whose attendance percentage is below 75%. पृथ्वी, आन्सर सांगा स्टेप बाय स्टेप कसं करायचं. पृथ्वी पाटील. हॅलो. हा यस. हा सर. पहिल्यांदा कॉलम सिलेक्ट करायचा. ओके, कॉलम, कंडिशनल फॉर्मॅटिंग, कंडिशनल फॉर्मॅटिंग, हायलाइट सेल्स रूल. हायलाइट. ओके, हा सर क्वेश्चन परत एकदा वाचून द्या मला. बिलो अटेंडन्स 70. पर्सेंटेज हा बिलो 75, हा सर, मग त्यामध्ये लेस दॅन मध्ये जायचं लेस दॅन आणि तिथं जर 75% टाईप करायचं. 75 ऑलरेडी आहे. हा आणि कसं लाईट रेड केलं. ओके. करेक्ट. Okay, then 7th question. Highlight employees with perfect attendance, means 100% attendance in green color. जिथे जिथे 100 असेल तिथे काय येणार, ग्रीन कलर. ते कसं करायचं. प्रतीक्षा. Yes, sir. यस, आन्सर बताओ. Okay. Same as Prithvi said. पहिला अटेंडन्सला पूर्ण स्लॉट करून मग हायलाइट सेल अँड रूल. ओके, हायलाइट सेल अँड रूल्स. देन highest then काय होतं क्वेश्चन. सर मी सांगू. परफेक्ट अटेंडन्स 100%. ओके, सो कंडिशनिंग फॉर्मॅट घेऊन मग ग्रेट ऑफ सर मी Which option? no wait. Wait, Mahendra. ओके. Okay, Pratiksha, you can continue. कोणता ऑप्शन चूज करायचा. Great of perfect attendance. प्रतीक्षा, कोणता ऑप्शन. Greater. ग्रेटर दॅन. I don't know, but I think so मी wrong पण आहे. 100. तुम्हाला क्वेश्चन कळाला हा काय. Yeah. Perfectly equal. Sorry, equal to. Sorry. हायलाइट सेल रूल, then Equal to equal to 100 100. Correct. आणि मग green. Sorry. Yeah, yes, green. Okay. Okay. Hmm. हो, म्हणजे आता एकच व्हॅल्यू तुम्हाला कम्पेअर करायची आहे ना. इथे काय लिहिलंय, हायलाइट एम्प्लॉईज विथ परफेक्ट अटेंडन्स 100. जिथे 100 असेल तेच फक्त हायलाइट होणार, बाकी काय संबंध आहे नाही. मग इक्वल टू 100 केलं तर फक्त तेवढीच होणार ना. ओके, हा क्वेश्चन कळाला सगळ्यांना. 100% अटेंडन्स. देन महेंद्र, नेक्स्ट क्वेश्चन सांगा तुम्ही. क्वेश्चन नंबर 8. अप्लाय कन्सेप्ट Icon sets to present column. Means हा. सेम सर. कंडिशन फॉर्मॅटिंग, Conditional formatting. हायलाइट सेल अँड रूल. Icons apply करायचे आहेत.
ओके. जो की इथं यूज हा होणार. राईट. ओके, यातले पहिला आपण सिंपल आयकॉन घेऊ. 3 कंडिशन आहेत, हो. 3 इथे ऑप्शन आहेत. 3 arrow वाला आपण घेऊ. क्लिक केलं, डिरेक्टली झाले. ओके, यामध्ये आपल्याला एडिट 25. करायचे कंडिशन नुसार. कंडिशन काय आहे? ग्रीन कधी होणार? 25. 25 अबाव असेल तर. हम्म. येलो कधी होणार? 15 to 24 रेंज मध्ये. आणि 15 पेक्षा कमी असेल प्रेझेंटली तर रेड. तर काय होणार? रेड क्रॉस. हो, ते सब ऑप्शन असेल. ओके, या सिम्बॉल वरती जाऊ नका. हे आपण arrow वाले सिम्बॉल यूज करू फर्स्टली. फक्त कलर कोड लक्षात ठेवा. ग्रीन कशासाठी आहे? 25 अबाव, येलो 15 to 24 and रेड अबाव बिलो 15. ओके, आता आपल्याला एडिट करायचं आहे. काय करावं लागेल महेंद्र? मॅनेज रूल. मॅनेज रूल. रूल्स. ओके, नेक्स्ट स्टेप एडिट रूल्स. एडिट रूल्स. इथे कंडिशन्स बघा, आपले कंडिशन्स कुठे आहेत? ओके, ग्रीन आयकॉन कशासाठी यूज होणार आहे? 25 मोर दॅन मोर दॅन 25. 21. तुमचा क्वेश्चन काय होता? इथे सब ऑप्शन्स आहेत बघा. इक्वल टू अँड ग्रेटर दॅन. कळालं? इथून चेंज होणार. आपला हा काय नंबर आहे. प्रेझेंटली कशात असणार आहे? नंबर. डेज मध्ये आहे ती. सो नंबर इथे चेंज करायला विसरायचं नाही कधी. ओके, इथे पण सेम नंबर. येलो कशासाठी आहे? डायरेक्टली इथे कन्वर्ट झाले बघा. 25 to 15. देन क्लिक ऑन ओके. हे डायरेक्टली ऑटोमॅटिकली अपडेट होणार लास्ट वाली कंडिशन जी असेल ती. देन क्लिक ऑन ओके. परत एकदा चेक करायचं असेल एडिट रूल्स मध्ये बघा. बरोबर आहे कंडिशन? 25 ग्रेटर ग्रीन, बिटवीन 25 to 15 येलो and below 15 red. Click on OK. Firstly apply, then click on ओके. OK. कळलं? आयकॉन सेट अप्लाय झाले. तर इथे कोणाचं रेड मध्ये सपोज आपण इथे चेंज केलं 1. ऑटोमॅटिकली जसा डेटा अपडेट होईल तसं आपले कंडिशन चेंज होणार. ओके, हायलाइट एंटायर रो. डायरेक्टली सिलेक्ट करायचे त्या रो आणि त्या हायलाइट्स करायच्या फिल्टर आउट करून. ओके, ॲब्सेंट डेज आर मोर दॅन 5. कोणती कंडिशनल फॉर्मॅटिंग यूज करणार आपण? हायलाइट सेल रो मधली ग्रेटर दॅन 5 यूज करणार. ओके, कोणता आहे तेवढेच. ओके, कंडिशनल फॉर्मॅटिंग कळाली ऑनलाईन स्टुडंट्स? कंडिशनल फॉर्मॅटिंगचा यूज फक्त सेल हायलाइट करण्यासाठी होतो. ओके, अजून एक आहे यामध्ये जर डुप्लिकेट व्हॅल्यूज असतील कोणत्याही कॉलम मध्ये, जर डुप्लिकेट व्हॅल्यूज असतील तर त्या आपण हायलाइट करू शकतो. डायरेक्टली हायलाइट सेल रूल्स, त्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज लास्टला ऑप्शन आहे बघा. क्लिक ऑन दॅट. भरपूरच आहेत. एम्प्लॉय आयडी मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू करू आपण. ओके, हा सेल A5 सेल आहे, A2 सेल डुप्लिकेट आहेत, ते दोन्ही पण हायलाइट होणार. फर्स्टली सिलेक्ट द कॉलम,
then highlight cell, then duplicate values. ओके, झालं डुप्लिकेट व्हॅल्यूज आल्या. ओके, डुप्लिकेट रिमूव्ह करण्यासाठी हा एक ऑप्शन आहे. हायलाइट सेल्स करायच्या, त्यानंतर फिल्टर आउट करायच्या आणि त्या डिलीट करायच्या. और डिरेक्टली डेटा टॅब मध्ये एक ऑप्शन आहे रिमूव्ह डुप्लिकेट्स, ते आपण पुढे जाऊन बघू. कंडिशनल फॉर्मॅटिंग कळाली, क्लिअर आहे. फक्त सेल हायलाइट्स करण्यासाठी यूज होतो. ओके, देन नवीन कन्सेप्ट आहे रिलेटिव्ह सेल रेफरन्स अँड ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स. ओके, 53777 एक व्हॅल्यू आहे. ही कोणत्या सेल मध्ये आहे? ही फर्स्ट जी आता ऍक्टिव्ह सेल आहे ती कोणत्या? ही आता आहे बघा, कोणत्या सेल मध्ये? A3. 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 ओके, फर्स्ट कन्सेप्ट आहे आपली रिलेटिव्ह रेफरन्स. रिलेटिव्ह रेफरन्स काय असतं? डिरेक्टली इक्वल टू साइन घ्यायचं आणि कोणतीही व्हॅल्यू काय असेल त्या व्हॅल्यूची सेल रेफरन्स द्यायचं आणि क्लिक ऑन एंटर. डायरेक्टली ती व्हॅल्यू तिथे प्रेझेंट होते. ओके, आता मला पूर्ण हा जो टेबल आहे त्यामध्ये फिल आउट करायची आहे ती व्हॅल्यू. मी असं ड्रॅग अँड ड्रॉप केलं, व्हॅल्यू काय येते? 000. देन परत मी रो वाईज केलं, परत 000. पूर्ण टेबल मध्ये मी जर केलं काय येत आहे? 000. फक्त D7 ही व्हॅल्यू येते, ते आपण डिलीट करू. ओके, असं काय होतंय? इथे काय कोणता सेल रेफरन्स दिला आपण? A3 चा. A3 मध्ये व्हॅल्यू प्रेझेंट आहे, सो इथं दिसणार. देन आता इथे कोणती दिली आहे? A4 दिले. A4 मध्ये व्हॅल्यू आहे? नाही, त्यामुळे व्हॅल्यू दिसणार नाही, तर 0 येणार डायरेक्टली. तर ह्याच्यामध्ये काय दिलं आहे? B3 ही व्हॅल्यू आहे, इथे काय प्रेझेंट आहे? नाही, त्यामुळे 0 येणार. हे झालं रिलेटिव्ह सेल रेफरन्स. फक्त इक्वल टू साइन आहे, सेलचा ऍड्रेस दिल्यावर तिथली व्हॅल्यू फक्त प्रेझेंट होते. हे पुढे तुम्हाला कुठे यूज होणार आहे? ज्यावेळी तुम्ही डॅशबोर्ड क्रिएट करणार, तुम्ही काहीतरी एक सेल्स वाला डेटा आहे, मग टोटल सेल्स काढले, टोटल सेल्स किती आहे, टोटल एम्प्लॉईज किती आहेत, ते एकच व्हॅल्यू आहे ना. तुम्ही डॅशबोर्ड मध्ये दाखवणार टोटल एम्प्लॉईज किती आहेत, त्यावेळी याचा यूज होणार रिलेटिव्ह रेफरन्सचा. कळालं? एका सेल मधली व्हॅल्यू दुसऱ्या सेल मध्ये डिस्प्ले करण्यासाठी रिलेटिव्ह सेल रेफरन्सचा यूज होणार. आता ऍब्सोल्यूट रेफरन्स काय असतं? ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स. ओके, इथे पण मी सेम A3 मधली व्हॅल्यू डिस्प्ले केल्या, बट इन डिफरंट वे. याला मी काय केलं? अप्लाय डॉलर साइन अप्लाय केले. डॉलर साइन अप्लाय केल्यावर डिफरन्स बघा काय तो. आता मी ड्रॅग अँड ड्रॉप केलं पूर्ण टेबल मध्ये, काय प्रिंट होणार? 0 प्रिंट होणार. तुमचा आन्सर काय? ओके, आता इथे सिमिलर केलं, इथून मी ड्रॅग अँड ड्रॉप केलं पूर्ण टेबल मध्ये, काय प्रिंट झालं? 0 प्रिंट झालं. सिमिलरली मी आता इथे केलं, इथे थोडासा फॉर्म्युला चेंज आहे. ओके, इथे सिंपल काय डायरेक्टली आपण सेलचा ऍड्रेस दिला A3 आणि इथे काय विथ डॉलर साइन दिलेला आहे. ओके, इथे काय प्रिंट होणार मग आता? डॉलर. डॉलर काय प्रिंट झाले? सेम व्हॅल्यू. का? आता ऍड्रेस बघा, प्रत्येक कोणत्याही कॉलम मध्ये जाऊ, कोणत्याही सेल मध्ये जाऊ, इथे काय येते? A3. कोणतेही सेल घ्या, इथे काय येते? A3. इथे काय होत होतं?
डिफरंट सेल्स आहेत होत्या. याला काय म्हणतात? ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स. डॉलरचा यूज काय असतो? किती सेल लॉक करतो, त्याच्याहून बाहेर तो हालत नाही. आता इथे बघितलं आपण व्हॅल्यू स्विच होत होत्या. B3 ते ऍड्रेस व्हेरिएबल होत होता. इथे झाला ती A3 व्हॅल्यू पूर्ण आपण जोपर्यंत ड्रॅग अँड ड्रॉप करणार तोपर्यंत फक्त A3 प्रिंट होणार. ह्याला अप्लाय कसं करायचं? आता इथे एक घेऊया आन्सर. तर मला इथं ही व्हॅल्यू प्रिंट आउट करायची आहे पूर्ण टेबलमध्ये. सो मी A3 केलं, सिम्पल A3 आहे. त्याला ड्रॅग अँड ड्रॉप केलं तर काय येणार? सिम्पल आहे A3 विदाउट एनी ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स, विदाउट एनी डॉलर साइन. 0 प्रिंट होणार. सो डॉलर साइन अप्लाय करण्यासाठी डिरेक्टली तुम्ही डॉलर लिहू शकता कॉलम नेमच्या पुढे आणि रो नेमच्या पुढे. ओके. अदरवाइज डिरेक्टली तुम्ही F4 जे आपल्या कीबोर्ड वरती F4 की आहे फंक्शन 4 ती डिरेक्टली क्लिक करायची, डॉलर साइन ऑटोमॅटिकली अप्लाय होणार. देन क्लिक ऑन ओके. हे जर तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप केलं तर सेम व्हॅल्यू प्रिंट होणार. याचं एक एक्झाम्पल बघा. ओके, काल हा आपण डेटा बघितला होता. एम्प्लॉयच्या सॅलरीचा एक डेटा आहे. ओके, सॅलरी त्यांची समाव कॉलम आहे आपल्याकडे सॅलरीचा आणि आपल्याला त्यात बोनस ऍड करून टोटल सॅलरी त्यांची फाइंड आउट करायची आहे. सो आपण काय करणार? कशाचे ऍडिशन होणार? सॅलरी प्लस टोटल सॅलरी काढायची आपल्याला, बोनस. करेक्ट. टोटल सॅलरी फाइंड आउट करण्यासाठी काय असेल? सॅलरी आणि बोनस. बोनस किती आहे आपल्या इथे? 10,000 each employee. सो फर्स्टली ही सेल सॅलरीची सिलेक्ट केली, देन प्लस, देन इथं बोनस आली. आता आपल्याकडे किती एम्प्लॉईज आहेत टोटल? 100 एम्प्लॉईज आहेत. मग एक एक मी टाईप करत बसू. मग काय करायला पाहिजे? ड्रॅग होऊ शकतो ना. ऑटोफिल आपण कालच बोललो होतो. ऑटोफिल कधी यूज होणार? नंबर्स असतील आणि फॉर्म्युला. आता आपण कोणता फॉर्म्युला? ऍडिशनचा फॉर्म्युला यूज केलाय. सो मी इथे डबल क्लिक केलं, व्हॅल्यू फिल आउट झाल्या. बोनस ऍड झाला. ऍड झाला आहे बोनस. कसं काय? सेमच आहेत ना दोन्ही, फक्त फर्स्ट मध्ये आपण चेंज केले. हे बघा कोणत्या व्हॅल्यू येत आहे? फर्स्ट एम्प्लॉईची सॅलरी आणि त्याचा बोनस. ओके, करेक्ट आलं ती व्हॅल्यू. यामध्ये बघा काय आलं? कोणती सेल घेत आहे? एम्प्टी सेल घेत आहे, त्याच्या खालची सेल घेत आहे तो. सिमिलरली इथे पण बघा. मग ऍब्सोल्यूटचा यूज कधी होणार? इथे आपल्याला बोनस लॉक करायचंय. प्रत्येक वेळी बोनस ऍड व्हायला पाहिजे, ना की ब्लँक सेल्स. सो इथे आपण आपल्याला फक्त बोनस लॉक करायचा. सो तिथे F4 क्लिक केलं, ओनली बोनस वरती. देन एंटर. पहिल्यापासून करू आपण. टोटल फर्स्टली काय? सॅलरी प्लस आपला बोनस ऍड झालेला आहे. डबल क्लिक केलं, बोनस ऍड होणार नाही. सो इथं आपल्याला सेल कोणती लॉक करायला पाहिजे? बोनस वाली. सो त्याला मी F4 न लॉक केला आणि क्लिक ऑन एंटर. ऍड झालाय बोनस. आता मी डबल क्लिक केल्यावर बोनस ऍड झालेला आहे प्रत्येक सेल मध्ये. चेक करा, इथे M4 आलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी M4 आहे ना. कळाला ऑनलाईन? ऍब्सोल्यूट सेल रेफरन्सचा यूज कधी होतो?
काही टाईप केलं होतं बोनस इक्वल टू 10,000 दिले हम्म. बट व्हॅल्यूज तर दिलेली आहे आणि आपल्याला असं वर्बली समजा तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला ऍड करायचं वर्बल सांगितलं व्हॅल्यू आपण देऊ शकत नाही. ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स कशावर काम करतो, जर सेल मध्ये व्हॅल्यू प्रेझेंट असेल तरच. आता तुम्हाला वर्बली सांगितलं की 10,000 ऍड करा, सो तुम्ही आता इथं सपोज इक्वल टू सॅलरी प्लस आता 20,000 बोनस सपोज द्यायचा आहे आपल्याला. 20,000 केलं का ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स नंबर्स वरती कधी यूज होणार नाही, त्याला आपल्याला द्यायची गरज नाही. तर 20,000 तू म्हणलास की वर्बली सांगितले आपल्याला व्हॅल्यू, त्यामुळे आपण डायरेक्टली ऍड केली. तुम्हाला वर्बली सांगितले की बोनस तुमचा आहे 20,000, त्यानुसार टोटल सॅलरी फाइंड आउट करा. सो आपण सॅलरी घेतली 20,000 ऍड केले, याला आपण डॉलर साईन देऊ शकत नाही बरोबर, कारण या नंबर आहे. डॉलर साईन फक्त सेलच्या ऍड्रेस वरती आपण अप्लाय करू शकतो, त्या सेल मधली व्हॅल्यू फक्त लॉक होण्यासाठी. आता वर्बली तुम्हाला सांगितलं असेल तर डायरेक्टली तुम्ही इथे व्हॅल्यू द्या आणि ड्रॅग अँड ड्रॉप करा, डायरेक्टली ते ऍड होणार. येस. बरोबर. मग ते बोनस तुम्हाला एक वेगळा कॉलम करायला लागणार, ज्यांना फक्त बोनस आहे तेच अप्लाय करायचे आणि डायरेक्टली ऍड करत जायचं, म्हणजे ते अनेक कॉलम ऍड होणार. कोणाला किती बोनस आहे बोनसचा, त्यांना सपोज 10,000 दिला, असं प्रत्येकाला वेगवेगळा दिला आणि ते कोणाला दिला नाही. टोटल मध्ये नाही, तसा तुमच्याकडे डेटा प्रिपेअर पाहिजे. इन्सेंटिव्हचा वेगळा पाहिजे कॉलम आणि बोनसचा कॉलम वेगळा पाहिजे, त्यानुसार तुम्ही मग टोटल करू शकता. आता इथं बोनस दिलेला आहे, ठीक आहे. तर प्रत्येकाला वेगवेगळा बोनस आहे, ते 10,000 आहे तर कुणाला बोनस दिलेलाच नाही, आणि इथं आहे 20,000 इक्वल टू आपले काय ना टोटल कशी काय आपण सॅलरी प्लस बोनस. आता याला 10,000 आहे. आता जर तुम्ही इथून क्लिक केलं तर डिरेक्टली कॅल्क्युलेशन होणार. आता इथे बघा 10,000 ऍड झाले, 10,000 इथे ऍड झाले, तर इथे काहीच दिलेलं नाही बोनस, काहीच ऍड होणार नाही, सॅलरी आहे तशी येणार बरोबर. आता इथे 20,000 दिले आहे इथून 63,000 पासून, सो डिरेक्टली इथं 63,000 प्लस 20,000 83,000. असं मग तुमच्याकडे इन्सेंटिव्ह पण असेल तर इन्सेंटिव्हचा वेगळा कॉलम पाहिजे आणि त्यामध्ये व्हॅल्यू फिल आउट पाहिजे, तरच ते कॅल्क्युलेशन होणार. येस येस. ओके. ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स काय आला, व्हॅल्यू लॉक करण्यासाठी त्याचा यूज होता. आता पुढे जाऊन आपण डिफरंट फंक्शन्स बघणार आहे, व्ही लुकअप, एच लुकअप वगैरे, त्यामध्ये याचा यूज होणार. ओके. इथे दोन्ही पण लॉक झाले ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स म्हणजे जर आपण F4 क्लिक केलं तर कॉलम पण लॉक झालाय आणि रो पण लॉक झाल्या. आता मिक्स रेफरन्स बघायचा आपल्याला. फर्स्टली ज्यावेळी रो लॉक होणार त्यावेळी बघायचं, आपण दिलेला आहे A3. रो लॉक होणार म्हणजे कुठे डॉलर साईन अप्लाय होणार, च्या आधी का 3च्या आधी, फक्त रो लॉक करायचे आहे मला. तेच की च्या आधी होणार का 3च्या आधी होणार, हे काय आहे आपलं, मला रो लॉक करायचे ऑनलाईन. मला फक्त रो लॉक करायचे आहे, तर डॉलर साईन कुठे अप्लाय होणार, 3च्या आधी. सानिका सानिका आवाज येत नाही
किरण, निकिता आन्सर सांगा. तीनच्या आधी. ओके, निकिता, प्रतीक्षा, पृथ्वी. पृथ्वी, पाटील, प्रतीक्षा. ओके, जर रो लॉक करायचे असेल तर रोच्या नेमच्या आधी डॉलर साइन अप्लाय करायचं. जर कॉलम लॉक करायचा असेल तर कॉलमच्या आधी. ओके, हे ड्रॅग अँड ड्रॉप केलं तर इथं व्हॅल्यू कोणत्या आल्या, कारण की इथं रो लॉक आहे. जर मी कॉलम वाईज जर ते अप्लाय करत गेलो तर इथे येणार 0 0 0, कारण की इथं कॉलम वाईज ते पुढे सरकत जाणार. सेम आता मला कॉलम लॉक करायचा असेल तर कॉलमच्या आधी डॉलर साइन अप्लाय करणं, देन क्लिक ऑन एंटर. जर मी ते रो वाईज करत गेलो तर इथं 0 व्हॅल्यूज प्रिंट होणार, आणि जर कॉलम वाईज करत गेलो तर इथं व्हॅल्यूज येणार. जर तुम्हाला चेक करायचं असेल तर इथं ब्ल्यू कलर आलेला आहे, सेम तीच सेल हायलाइट होत आहे कलर वाईज. ओके, हे दोन कळाले कन्सेप्ट. कंडिशनल फॉर्मॅटिंग आणि ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स हे दोन्ही कळालं. कोणाला काही डाऊट्स आहेत? ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स. ओके, क्वेश्चन आपला हा आहे. आपल्याकडे सॅलरी आणि बोनस सांगितलं आणि आपल्याला टोटल सॅलरी फाइंड आउट करायची. टोटल सॅलरी कशी फाइंड आउट होणार? सॅलरी प्लस बोनस. करेक्ट. मग ऍडिशन करायला पाहिजे. फर्स्टली सॅलरी, देन प्लस, देन आपला बोनस. करेक्ट आहे. 79,000 ऍड झाली. देन आपल्याला 100 एम्प्लॉईचे अजून फाइंड आउट करायचे. सो डिरेक्टली आपण ऑटो फिलच करणार विदाउट एनी हेजिटेशन. डबल क्लिक केलं, व्हॅल्यू बघ, याची सॅलरी किती आहे? 29 आहे. इथे पण सॅलरी 29 आहे. बोनस ऍड झालंच नाही, कारण का ही कोणती सेल घेत आहे बघ, इथे F3 ब्ल्यू जी काही आपली सॅलरी, आणि L5 ही सेल घेत आहे. या सेल मध्ये व्हॅल्यू नाही, आपल्याला बोनस पाहिजे. मग इथे कोणती यायला पाहिजे सेल? L4 यायला पाहिजे. आला रेड एरिया आला तो. ओके, मग असं प्रत्येक ठिकाणी मला L4 टाईप करायला पाहिजे. बरोबर, L4 L4 L4, आणि मग ही सॅलरी काय असेल ते. टाइम वेस्टिंग आहे. आपल्याला ती सेल फक्त लॉक पाहिजे, त्याच सेल वरती काम करायचं. त्यामुळे परत टोटल फाइंड आउट करायचं आपण. सो इक्वल टू सॅलरी प्लस बोनस. ओके, यामध्ये आपण चेंजेस काय करणार? ही सेल आपल्याला लॉक करायची, जी आहे L4. त्यासाठी आपण यूज करणार ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स नावाची कन्सेप्ट. त्यामध्ये डॉलर साइन्स अप्लाय होतो. डॉलर साइनचा यूज काय होतो? ती सेल लॉक राहते. जरी तुम्ही ऑटो फिल केलं, जरी त्याचा सेल रेफरन्स दुसरीकडे घेऊन जर ती व्हॅल्यू प्रिंट आउट करायची असेल तर ती व्हॅल्यू चेंज होणार नाही, ती सेल लॉक राहणार. आता मी डबल क्लिक केलं, ऑटोमॅटिकली बोनस ऍड झालेलं आहे. चेक करायचंय, L4 हल्ले नाही. प्रत्येक ठिकाणी L4
हो, आता आपण फॉर्म्युला कसा लिहिला? इक्वल टू सॅलरी सिलेक्ट केली प्लस काय केले, कोणते सेल सिलेक्ट करायला ना आपल्याला? हो, सेलचं लोकेशन आहे. कोणती सेल? बोनस वगैरे. हा टाईप केलं तरी येऊ शकतो. डिरेक्टली आपण क्लिक केलं तरी ते ऑटोमॅटिकली डिटेक्ट करणार. हो, चालते ना. म्हणजे आता टाईप करून पाहिजे का? तर सॅलरी फाइंड आउट करायची आहे. तर कोणत्या सेलमध्ये ती F2 डिरेक्टली F आणि 2 केले. त्यानंतर प्लस आपला बोनस कोणत्या सेलमध्ये माहिती L आणि 4. देन क्लिक ऑन एंटर. जर आता मी डबल क्लिक केलं तर बोनस ऍड होणार आहे खाली? नाही झाला. कोणती सेल घेत आहे बघते? L4 घेता येते, L5 घेत आहे. तर परत खालची सेल बघ L6 घेत आहे. मग आपल्याला कोणती पाहिजे? काय L4च पाहिजे. सो L4 ला इथे मी ब्लॉक करणार. डायरेक्टली तू एक डॉलर साइन दे टाईप करून, और कुठे पण इथे टाईप कर. Lच्या आधी असू दे कर्सर, नाही तर 4च्या आधी असू दे, आणि F4 की कीबोर्डवर असते ती प्रेस करा, एंटर. आता जर तू ऑटोफिल यूज केलंस तर बघ L4 सेल्स कायम लॉक असणार आहे. जरी तू शेवटचा रेकॉर्ड जरी चेक केलास, L4 सेल आहे तर लॉक, व्हॅल्यू चेंज झाल्या. काल जे काही आपण व्हॅल्यू लॉक करतो त्याला ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स म्हणतात. ओके, ऑनलाईन आणि कुणाला डाऊट आहेत? कालच्या कोणत्या कन्सेप्ट कळायला नाहीत वगैरे? कोणतं चेक? सिम्बॉल्स हे वाला ना? ओके, क्वेश्चन काय आपला? प्रेझेंट डेज आहे. टोटल डेज कोणते आहेत आपले? 30 आहेत. 30 पैकी रोहित किती दिवस प्रेझेंट आहे? 25. तर नेहा किती दिवस प्रेझेंट आहे? 28. ओके, हा प्रेझेंट डेज आहे पूर्ण कॉलम. तर आपल्याला इथे आयकॉन सेट्स अप्लाय करायचे. ज्यांची प्रेझेंटिंग 25 डेजच्या अबव असेल त्यांना ग्रीन कलरचा आयकॉन तिथं शो झाला पाहिजे. ज्यांची प्रेझेंटिंग 15 ते 24 मध्ये आहे तिथे येलो कलर, आणि ज्यांची 15 पेक्षा कमी आहे तिथे रेड कलरचा आयकॉन. क्वेश्चन क्लिअर आहे सगळ्यांना? आता प्रेझेंट डे हा कॉलम सिलेक्ट करणार आपण. कंडिशनल फॉर्मॅटिंग आयकॉन सेट्स नावाचा एक ऑप्शन आहे. त्यामध्ये आपण आपल्याकडे 3 कंडिशन आहेत. सो आपण 3 कंडिशन वाला चूज करू. हा चूज केला. बाय डिफॉल्ट त्यानं कॅल्क्युलेशन्स काहीतरी केले, आपल्या कंडिशन नुसार नाही. हे बघ, बाय डिफॉल्ट काय पण केले त्यानं. सो आपल्याला हे चेंज करायचं आहे. तो त्यासाठी मॅनेज रूल्स, पहिल्यांदा रूल अप्लाय झालेलाच आहे त्याला आपण एडिट करणार आहे. त्यासाठी मॅनेज रूल्स. मॅनेज रूल्स मध्ये परत एकदा एडिट रूल. ओके, आपल्या कंडिशन्स काय काय आता सांगा तुम्ही. जायचं आहे 25. आणि काही चेंज करायचं आहे ते सांगा. फर्स्टली डेटा टाईप प्रेझेंट डेज आहे ते असणार कोणत्या फॉर्मॅट मध्ये? नंबर फॉर्मॅट मध्ये. मग इथे नंबरचे चूज करा. परत इथं 25. सेकंड कंडिशन काय आपली? 15 ते 24. सो इथे काय ना 15, आणि लास्टला ऑटोमॅटिकली चेंज होणार. परत एकदा चेक करा एडिट रूल्स. कंडिशन्स होतात बरोबर? 25, 15. देन क्लिक ऑन ओके. फर्स्ट अप्लाय, देन क्लिक ऑन ओके. आले 25 अबाव आहे त्यांना ग्रीन मार्क आला. सपोज इथे रेड मार्क इथे कुठेही अप्लाय नाही, तर मी 9 इथे कोणता यायला पाहिजे?
तिथं नंबर 2 नंबर क्लिक लास्टला केलेलं मॅनेज रूल्स इथे पर्सेंट आहे कळालं इथे आपण पर्सेंट होतं त्यामध्ये व्हॅल्यू और आयकॉन चेंज झाला नाही देन क्लिक ऑन ओके अप्लाय ओके आलं इथे मी 0 केलं रेट कळालं आयकॉन सेट्स कळाले कंडिशन फॉर्मॅटिंग क्लिअर आहे ऑनलाईन स्टुडंट्स अजून कोणाला काय डाऊट हॅलो सर बोनस हॅलो येस बोला हा सर ते बोनस ऍड करायचं रिपीट एकदा परत एकदा सांगू शकतो का ओके डॉलर्स आहे ओके क्वेश्चन आहे आपल्याला टोटल सॅलरी फाइंड आउट करायची टोटल सॅलरी कशी फाइंड आउट होणार सॅलरी प्लस बोनस हे क्लिअर आहे सगळ्यांना फॉर्म्युला क्लिअर आहे सानिका आणि प्रथमेश हो सर ओके मग ऍड करताना कसं असतं बेसिक रूल आहे की इक्वल टू साइन कोणताही फंक्शन ऑफ फॉर्म्युलाची सुरुवात होते डायरेक्टली सेल सिलेक्ट करणं आपण ही सॅलरी आली देन प्लस काय बोनस आपला काय 10,000 देन क्लिक ऑन एंटर आता आपल्याकडे 100 एम्प्लॉईज आहेत मग प्रत्येक वेळी मी फॉर्म्युला टाईप करत बसू टाइम कन्झ्युमिंग आहे सो त्यासाठी दुसरा ऑप्शन काय प्रथमेश हा, सर. सानिका तुम्ही सांगा आन्सर सानिका ड्रॅग करू शकतो का यस ड्रॅग त्याला काय म्हणतात ऑटोफिल ओके डबल क्लिक केले डायरेक्टली व्हॅल्यू फिल आउट होणार ओके इथे चेंजेस झालेत यामध्ये इथे नाही. पण 29,000 आहे इथे पण 20,000 इथे चेक करा रेफरन्स काय ही सॅलरीचा रेफरन्स बरोबर घेतो तर बोनस कोणते घेत आहे सेल एम्प्टी सेल घेत आहे सेम फोर्थ राहुल साठी पण 60,000 इथे पण बघा बोनस कोणतं घेत आहे सेल L6 जी की एम्प्टी आहे सो आपल्याला कायम इथे कोणतं ऑप्शन पाहिजे F5 प्लस L4 म्हणजे की ही सेल ओके कंटिन्युअसली तीच पाहिजे आपल्याला सो आता त्यासाठी यूज होते ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स फर्स्टली इक्वल टू सॅलरी चूज केली प्लस बोनस वाली सेल जी की आहे L4 आणि त्याला आपण F4 ने डॉलर साइन अप्लाय करायचं और मॅन्युअली देन क्लिक ऑन एंटर आता जर ड्रॅग अँड ड्रॉप और ऑटो फिल केले तर व्हॅल्यूज बघा सॅलरी प्लस बोनस वाल्या व्हॅल्यूज इथे अप्लाय झाल्या इथे चेक करा कोणती पण व्हॅल्यू L4 आहे इथे पण L4 आहे कळालं प्रथमेश हो सर सानिका ओके अजून कोणाला काय डाऊट सगळ्यांना समजलं ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स अँड कंडिशनल फॉर्मॅटिंग
ओके, काय डाऊट नसतील तर लिव्ह केले तर चालेल.